नमस्कार मित्रांनो, 32 पेक्षा जास्त योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे लेबर कार्ड असणे आवश्यक आहे। हा लेबर कार्ड डाउनलोड कशा पद्धतीने करायचा, 32 पेक्षा जास्त योजना कोणकोणत्या आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण लेबर कार्ड डाउनलोड कशा पद्धतीने करायचा या संदर्भातील माहिती समजून घेऊया। व्यवस्थित माहिती पहा। सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन वरती टच करायचं आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल। सर्व कामगार यामध्ये येतात, व्यवस्थित माहिती पाहून घ्या। आता बघा, यावरती टच केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार नंबर आणि तुमच्याकडे जो सध्या मोबाईल नंबर आहे, नोंदणी करत असताना जो मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म यावरती टच करायचं आहे। सर्व माहिती भरून मी डायरेक्ट आता प्रोसीड टू फॉर्म करतो। ओटीपी गेलेला आहे, मोबाईल नंबरचे शेवटचे 3 डिजिट सुद्धा या ठिकाणी दर्शवले जात आहेत। त्यावरती जो आलेला ओटीपी आहे तो ओटीपी 6 अंकी टाकायचा आहे आणि व्हॅलिड ओटीपी यावरती टच करायचं आहे। या ठिकाणी प्रोफाइल आपली ओपन होईल। पूर्ण डिटेल्स माहिती या ठिकाणी लाभार्थ्याची पूर्ण व्यवस्थित दिसेल। तुमचा फॉर्म सध्या ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। आता ई कार्ड नावाचा एक ऑप्शन या ठिकाणी दिसेल, त्यावरती तुम्हाला टच करायचं आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या, कोणकोणत्या 32 योजना आहेत, लाभ कशा पद्धतीने घ्यायचा या संदर्भात सुद्धा माहिती मी तुम्हाला व्यवस्थित पुढे देणार आहे। ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट नावाचा जो पहिला ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे। त्यानंतर आपण रिन्युअल प्रिंट सुद्धा ई कार्डची काढूया। आपण आता ई कार्ड बघा 1 सेकंदाच्या आत इथे डाउनलोड झालेला आहे। प्रिंट याची आपल्या मोबाईलमध्ये जर पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करायची असेल तर 3 डॉट वरती तुमच्या हाताच्या उजव्या साईडला जे वरच्या कोपऱ्यामध्ये 3 रेषा दिसत आहेत त्यावरती टच करा आणि पीडीएफ सेव्ह यावरती टच करून तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ डाउनलोड करून घ्या। त्यानंतर आपला आता दुसरा काम म्हणजे रिन्युअल प्रिंट आपल्याला काढायची आहे। ई कार्ड रिन्युअल प्रिंट नावाचा जो ऑप्शन आहे यावरती तिथं टच करायचं आहे। टच केल्यानंतर 1 सेकंदाच्या आत तुमच्या मोबाईलमध्ये प्रिंट डाउनलोड होईल। परत इथं प्रिंट कार्डवरती टच करा, पीडीएफ स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या। आपलं काम या ठिकाणी झालेलं आहे, कार्ड आपल्याकडे आलेले आहे। आपण आता योजना कोणकोणत्या आहेत त्या योजना व्यवस्थित समजून घेऊया। त्यामध्ये आपल्याला लाभ घेण्यासाठी काय करावं लागणार आहे या संदर्भात सुद्धा माहिती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। बघा, यावरती आल्याच्या नंतर कल्याणकारी योजना नावाचा एक ऑप्शन आहे, यावरती टच करूया आणि पूर्ण एक योजना सविस्तर समजून घेऊया। आता बघा, पहिली योजना आहे यामध्ये सामाजिक सुरक्षा योजना। सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो, यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत परत या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे। सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये पहिली योजना आहे, पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाते। जर तुम्ही कामगार म्हणून नोंदणी केलेली असेल तर तुमच्या लग्नासाठी तुम्हाला 30,000 रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाते। जर तुमच्या मुलीचे लग्न करायचे असेल तर 50,000 रुपये आता वाढ करण्यात आलेला आहे। मध्यम भोजन सुद्धा यामध्ये लागू आहे। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुद्धा या ठिकाणी लागू आहे। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुद्धा लागू आहे। प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुद्धा लागू आहे सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये। त्याच्यानंतर आहे पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना सुद्धा यामध्येच लागू आहे। यानंतर आपण दुसऱ्या नंबरची जी योजना आहे ती समजून घेऊया, शैक्षणिक योजना। या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणी करत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहे। आता यामध्ये कोणकोणते कामगार आहेत, केवळ फक्त बांधकाम कामगारच नाही आहेत तर यामध्ये दुसरे सुद्धा काही कामगार याचा लाभ घेऊ शकतात। याची लिस्ट सुद्धा मी पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। आता बघा, यामध्ये पहिली स्कीम आहे शैक्षणिक योजनेअंतर्गत इथ्या 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यासाठी प्रति वर्षासाठी 2,500 रुपये दिले जाते। 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यासाठी प्रति वर्षासाठी 5,000 रुपये दिले जाते। किमान 75% अथवा अधिकची उपस्थिती आवश्यक आहे, म्हणजे तुमचा मुलगा कमीत कमी 75% तरी त्या शाळेत जायला पाहिजे, म्हणजे वर्षासाठी। आता बघा, त्यानंतर पुढची योजना आहे ती म्हणजे इथ्या ते 12वी मध्ये जर तुमचा मुलगा 50% पेक्षा जास्त इथं मार्क जर मिळवलेला असेल तर इथं 10,000 रुपयांची मदत दिली जाते। 50% पेक्षा जास्त 10वीला किंवा 12वीला हे ध्यानात ठेवा, 10,000 रुपयांची मदत ही वेगळी दिली जाते। इथ्या 11वी किंवा 12वीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी 10,000 रुपयांची मदत या ठिकाणी तुमच्या पाल्यांना दिली जाते। आता त्यानंतर बघा, पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000 रुपये नोंदित कामगाराच्या पत्नीसह लागू या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। म्हणजे जर तुमची पत्नी जर शिकत असेल, तुमची नोंदणी झालेली असेल तर तुमच्या पत्नीला सुद्धा ही लागू आहे। आता त्यानंतर बघा, वैद्यकीय पदवीकरिता प्रति वर्षासाठी
1,00,000 रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाते। आता वैद्यकीय पदवी करता म्हणजेच काय याच्यामध्ये डॉक्टर येईल, अशा जे काही मुलं शिक्षण घेत आहेत अशा मुलांना 1,00,000 रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाते। आता त्याच्यानंतर बघा, अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी म्हणजे इंजिनियरसाठी इथं 60,000 रुपयांची प्रतिवर्षासाठी मदत दिली जाते। नोंदित कामगाराच्या पत्नीसही लागू या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। 60,000 रुपयांची मदत इंजिनियरसाठी, डॉक्टरसाठी 1,00,000 रुपयांची मदत आहे। जर तुमच्या पत्नीला जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर त्या पत्नीला सुद्धा मिळेल आणि 2 मुलाला या ठिकाणी मिळणार। पुढची योजना आहे शासन मान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 20,000 रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाते। शासन मान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 25,000 रुपयांची मदत दिली जाते। हे सुद्धा एक खूप महत्वपूर्ण पॉइंट आहे, व्यवस्थित समजून घ्या। त्यानंतर बघा, नोंदित बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती, जेवढी तुम्ही MSCIT साठी फीस भरलेली आहे त्याची जर पावती तुम्ही यावरती अपलोड केलीत तर जेवढी रक्कम त्या पावतीवरती आहे तेवढी रक्कम तुम्हाला मिळेल। त्यानंतर आहे आरोग्य विषयक योजना, यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत? 3ऱ्या नंबरची ही योजना एक महत्वपूर्ण आहे, बघा व्यवस्थित समजून घ्या। नैसर्गिक प्रसूतीसाठी नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर त्यासाठी 15,000 रुपयांची मदत दिली जाते आणि जर सीझर झालेलं असेल तर 20,000 रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाते। 2 जीवित अपत्यासाठी ही लागू आहे, व्यवस्थित समजून घ्या। 2 मुलांना याचा लाभ या ठिकाणी हमखास पद्धतीने मिळणार आहे। एकाला नॉर्मल डिलिव्हरीसाठी 15,000 रुपये आणि सीझरसाठी 20,000 रुपये। गंभीर आजारांच्या उपचारासाठी 1,00,000 रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे। लाभार्थी कामगार तिच्या कुटुंबियांना, लाभार्थ्यांसाठी सुद्धा आणि लाभार्थ्याच्या एखाद्या कुटुंबामध्ये जर एखाद्या व्यक्तींना गंभीर आजार झालेला असेल तर त्यासाठी 1,00,000 रुपयांची मदत दिली जाते। त्यानंतर बघा, एका मुलाच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये मुदत ठेव म्हणून जमा केली जाते। जर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन जर तुम्ही केलात तर 1,00,000 रुपये 18 वर्षापर्यंत मुदत ठेव म्हणून जमा केली जाते आणि 18 वर्षाच्या नंतर जे काही व्याज आहे आणि 1,00,000 रुपये जे आहेत त्यांना त्या मुलीला आणि त्या पालकांना या ठिकाणी दिलं जाते, पालकांना। आता बघा, त्याच्यानंतर 2,00,000 रुपये 75% किंवा कायमचे अपंगत्व झाल्यास 2,00,000 रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाते। ही सुद्धा एक महत्वपूर्ण योजना आहे। त्यानंतर बघा, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तरी सुद्धा ही योजना लागू करण्यात आलेली आहे। त्यानंतर आरोग्य तपासणी करणे, आता आरोग्य तपासणी ही फ्री केली जाते। तुम्हाला जे काही आजार आहे तुमचं रक्त घेतले जातात आणि तुमच्या घरी येऊन ही तपासणी केली जाते। त्याच्यानंतर 4थ्या नंबरची योजना आहे आर्थिक योजना। आता यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत समजून घ्या। कामगारांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास 5,00,000 रुपये कायदेशीर वारसास या ठिकाणी मदत म्हणून दिली जाते। किती? 5,00,000 रुपये कायदेशीर वारसास जर कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास। त्यानंतर आहे कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2,00,000 रुपये कायदेशीर वारसांना या ठिकाणी मदत म्हणून दिली जाते। हे दोन्ही योजना व्यवस्थित आहेत, समजून घ्या। त्याच्यानंतर आपण पुढे समजून घेऊया यामध्ये आपल्याला लाभ कशा पद्धतीने घेता येईल या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आपण पूर्वी टाकलेले आहेत। नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेले आहेत। अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी साठी अर्थसहाय्य म्हणून 2,00,000 रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाते शहरी भागासाठी, आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा 2,00,000 रुपयांची मदत या ठिकाणी अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत दिली जाते। शहरीसाठी सुद्धा 2,00,000 आहे आणि ग्रामीणसाठी सुद्धा 2,00,000 रुपयांची मदत आहे। कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10,000 रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाते वेगळी, आणि वय जे आहे 50 ते 60 वर्ष यामध्ये असायला पाहिजे, म्हणजे 50 पेक्षा कमी नसायला पाहिजे आणि 60 पेक्षा जास्त नसायला पाहिजे। त्याच्यानंतर बघा, कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस, कामगाराच्या विधूर पतीस इथं 24,000 रुपये 5 वर्षापर्यंत प्रति वर्षासाठी दिलं जातं। जर पतीचा मृत्यू झाला असेल तर पत्नीला मिळेल, पत्नीचा मृत्यू झाला असेल तर पतीला मिळेल। आणि गृह कर्जावरील 6 लाखापर्यंत तुम्हाला लोन दिली जाते आणि 6 लाखाच्या वरती जे काही व्याज आहे त्या व्याजाची 2,00,000 रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी जी काही व्याज आहे ती पूर्णपणे माफ केली जाते। ही योजना सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे। 6,00,000 रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी लोन दिलं जातं आणि त्याचे जे व्याज आहे ते व्याज 2 लाखापर्यंत इथं माफ केली जाते। आता या योजनेअंतर्गत जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे, नोंदणी करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, क्लेमसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा
या संदर्भात पूर्ण माहितीचे व्हिडिओ स्पेशल बांधकाम कामगार योजनेसाठी प्लेलिस्ट बनवलेली आहे, आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. बांधकाम कामगारांना जर नोंदणी करायची असेल तर या ठिकाणी टच करून नोंदणी करायची आहे. दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे जर तुम्हाला अर्ज करायचे असेल पैसे लाभ घेण्यासाठी तर 2 नंबरच्या ऑप्शनला टच करा. नूतनीकरण करायचे असेल तर 3 नंबरला टच करा. कशा पद्धतीने करायचे आहेत या संदर्भात मी पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत. अपडेट करायची असेल तर तुमची प्रोफाईल अपडेट तुम्ही इथून करू शकता. प्रोफाईल पाहायची असेल तर प्रोफाईल इथून पाहू शकता. पूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवरती याची लिंक देईन, त्यावरती टच करून पूर्ण माहिती भरू शकता. चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.